मराठी मालिकांमध्ये काही पात्र अशी असतात जी पडद्यावरची वाटतच नाहीत. त्यांचं दुःख, त्यांचा संघर्ष आणि त्यांचं माणुसकीने भरलेलं आयुष्य प्रेक्षकांना स्वतःचंच वाटू लागतं. झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेतील भावना हे असंच एक पात्र आहे. अभिनेत्री अक्षया देवधर यांनी ही भूमिका अतिशय संयमी, भावनिक आणि वास्तववादी पद्धतीने साकारलेली आहे. भावना ही स्वभावाने अतिशय शांत, समजूतदार, प्रेमळ आणि नेहमी इतरांसाठी जगणारी मुलगी आहे. स्वतःपेक्षा ती कायम आपल्या माणसांचाच विचार करते. तिच्या आयुष्यातही इतर मुलींप्रमाणे सुंदर संसाराची स्वप्न असतात. तिचं लग्न श्रीकांत इनामदार यांच्याशी ठरतं आणि नव्या आयुष्याची सुरुवात होणार असं वाटत असतानाच नियती तिच्यासाठी एक मोठा आघात घेऊन येते. लग्नाआधीच श्रीकांत इनामदारचं भीषण रस्ते अपघात होतो आणि या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू होतो. पण भावनाचा मृत्यू होत नाही आणि भावनाच्या आयुष्यातील सर्व आनंद एका क्षणात नाहीसा होतो. ज्या व्यक्तीसोबत तिने आयुष्याची स्वप्न रंगवली होती ती व्यक्ती कायमची तिच्यापासून दूर जाते. हा धक्का भावनासाठी अत्यंत वेदनादायक असतो. पण या दुःखापेक्षाही मोठी जबाबदारी तिच्या समोर उभी राहते. श्रीकांतची लहान मुलगी आनंदी आई वडिलांच्या मायेपासून वंचित होते. अशा वेळी भावना स्वतःच्या दुःखात न बुडता त्या निरागस मुलीकडे मायेने हात पुढे करते. रक्ताचं नातं नसतानाही ती आनंदीला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम देते. याच क्षणापासून भावनाच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. मात्र प्रत्येकाला तिचा हा निर्णय मान्य नसतो. काही जण तिच्या चांगुलपणावर शंका घेतात तर काही जण तिच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. गैरसमज, आरोप, कारस्थान आणि सतत येणारी संकट यामुळे भावनाचा प्रत्येक दिवस हा एका नव्या परीक्षेसारखा बनतो. काळ पुढे सरकत असतानाच भावनाच्या आयुष्यात सिद्धू येतो. त्याच्यामुळे तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची किरणं दिसू लागतात. पण नियती अजूनही तिची परीक्षा घेणं थांबवत नाही. दोघांच्या नात्यामध्ये अनेक अडथळे येतात. कुटुंबातील मतभेद, समाजाची मानसिकता आणि काही स्वार्थी लोकांचे डाव यामुळे त्यांना वारंवार संघर्ष करावा लागतो. इतकंच नाही तर एका टप्प्यावर भावनावर जीवघेणा प्रसंग देखील ओढावतो. तिच्या जीवावर बेतणारा अपघात घडतो. काही काळ तिची प्रकृती अत्यंत गंभीर होते आणि तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण प्रबळ इच्छाशक्ती, आपल्या माणसांचं प्रेम आणि जगण्याची जिद्द यामुळे भावना या संकटातून बाहेर पडते. ती मृत्यूच्या दारातून परत येते आणि पुन्हा नव्याने उभी राहते. याच कारणामुळे भावना हे पात्र फक्त एक मालिका पात्र राहत नाही, तर संघर्ष, त्याग, माणुसकी आणि नात्यांची किंमत शिकवणारं व्यक्तिमत्व बनतं. स्वतःच्या वेदना मनात ठेवून इतरांना आधार देणारी भावना अनेक प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून बसलेली आहे. आजही लक्ष्मी निवास सिरियल पाहणारे प्रेक्षक भावनाच्या प्रत्येक संकटात तिच्या सोबत उभे राहतात. कारण तिची कहाणी ही केवळ एका मुलीची कहाणी नाही, तर आयुष्यात कितीही दुःख आलं तरी माणुसकी आणि आशा कधीही सोडू नयेत याची जाणीव करून देणारी कहाणी आहे. अक्षया देवधर मराठी टेलिव्हिजन विश्वातील अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या साधेपणाने, नैसर्गिक अभिनयाने आणि अत्यंत मनमोहक हास्याने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील डॉक्टर अंजली म्हणून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. पण आज ज्या अक्षया देवधरला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्या यशामागे अनेक वर्षांची मेहनत, संयम आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द दडलेली आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा जाणून घेतला तर लक्षात येते की यश एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अक्षया देवधर यांचा जन्म 13 मे 1994 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे बालपण पुण्यातच गेले. लहानपणापासूनच त्या अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य आणि अभिनयामध्ये उत्साहाने भाग घेत असत. शाळेत असतानाच त्यांना रंगमंचाची आवड निर्माण झाली होती. जेव्हा जेव्हा शाळेत नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होत तेव्हा अक्षया नेहमी पुढे असायच्या. त्यांच्या कुटुंबानेही त्यांच्या आवडीला नेहमी प्रोत्साहित दिले. अभिनय क्षेत्रात करिअर करणे सोपे नसते हे माहीत असूनही त्यांनी आपल्या मुलीच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. त्यामुळे अक्षया यांचा आत्मविश्वास आणखी वाढला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक ऑडिशन्स द्याव्या लागल्या. अनेक ठिकाणी नकारही मिळाले. काही भूमिका मिळाल्या तर त्या फारशा लक्षात राहिल्या नाहीत. पण प्रत्येक अनुभवातून त्यांना काहीतरी नवीन शिकत स्वतःमध्ये सुधारणा केली. हळूहळू त्यांना जाहिराती आणि छोट्या भूमिका मिळू लागल्या. कॅमेऱ्यासमोर कसं वागायचं, संवाद कसा बोलायचा
भावना कशा व्यक्त करायच्या याचा अनुभव त्या घेत होत्या. त्या काळात प्रसिद्धीपेक्षा शिकण्यावर त्यांचा अधिक भर होता. याच मेहनतीचं फळ त्यांना काही वर्षांनी मिळालं. झी मराठीवर तुझ्यात जीव रंगला ही नवी मालिका सुरू होणार होती. या मालिकेसाठी डॉक्टर अंजली पाठक या प्रमुख भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरू होता. अनेक अभिनेत्रींच्या ऑडिशन्स झाल्यानंतर ही भूमिका अक्षया देवधर यांच्या वाट्याला आली. ही संधी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली. मालिकेत त्याने साकारलेली अंजली ही शहरात शिकलेली, आत्मविश्वासू, धाडसी आणि मनाने अतिशय संवेदनशील डॉक्टर होती. ग्रामीण भागात जाऊन लोकांची सेवा करणारी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला भिडली. मालिकेत त्यांच्या समोर मुख्य भूमिकेत हार्दिक जोशी होते. त्यांनी रणदा ही भूमिका साकारली होती. सुरुवातीला अंजली आणि रणदा यांच्यात अनेक मतभेद दाखवण्यात आले, पण हळूहळू या दोघांमधील नातं फुलत गेलं आणि त्यांची प्रेमकथा संपूर्ण महाराष्ट्राची आवडती कथा बनली. अंजली आणि रणदा यांची केमिस्ट्री इतकी लोकप्रिय झाली की मालिकेचे प्रत्येक भाग प्रेक्षक उत्सुकतेने पाहू लागले. सोशल मीडियावर त्यांच्या नावाची सतत चर्चा होत असे. अनेकांनी या जोडीला मराठीतील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानायला सुरुवात केली. विशेष म्हणजे अक्षया देवधर यांनी अंजलीची भूमिका करताना कोणताही अतिरेकी अभिनय केला नाही. त्यांनी अतिशय साधेपणाने, नैसर्गिक पद्धतीने आणि भावनांना न्याय देत ही भूमिका साकारली. त्यामुळे प्रेक्षकांना अंजली ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा नसून आपल्या घरातीलच एखादी व्यक्ती वाटू लागली. याच भूमिकेमुळे अक्षया देवधर यांना राज्यभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांना विविध पुरस्कारांसाठी नामांकन मिळू लागले. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देखील मिळू लागले. काही वर्षांपूर्वी ज्यांना ऑडिशनसाठी धावपळ करावी लागत होती, त्याच अक्षया आता मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनलेल्या होत्या. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अक्षया देवधर यांना केवळ लोकप्रियताच मिळाली नाही, तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीचीही भेट झाली. मालिकेत रणदा ही भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया यांची सुरुवात एका सहकलाकाराप्रमाणे झाली. चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली आणि कालांतराने ही मैत्री प्रेमात बदलली. अनेक वर्ष त्यांनी आपल्या नात्याबद्दल फारशी चर्चा केली नाही. मात्र 2022 मध्ये दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करत साखरपुडा केला. त्याच साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर 2 डिसेंबर 2022 रोजी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी विवाहबंधनात अडकले. पारंपरिक मराठी पद्धतीने झालेल्या या लग्नाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले गेले. ऑनस्क्रीन आवडणारी रणदा अंजलीची जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. लग्नानंतरही अक्षया यांनी अभिनय क्षेत्रातील काम सुरूच ठेवले. त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि नव्या भूमिका स्वीकारत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. त्याचबरोबर हार्दिक जोशी देखील आपल्या अभिनय कारकिर्दीत व्यस्त राहिले. दोघेही एकमेकांच्या कामाला नेहमी पाठिंबा देताना दिसतात. सोशल मीडियावर अक्षया आणि हार्दिक हे दोघेही खूप सक्रिय असतात. प्रवास, सण, उत्सव, कुटुंबासोबत घालवलेले क्षण आणि आयुष्यातील आनंदाचे प्रसंग हे चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही नेहमीच उत्सुकता असते. अक्षया यांना प्रवास, नृत्य, फिटनेस आणि फोटोग्राफीची विशेष आवड आहे. अभिनयासोबत स्वतःच्या आरोग्याची आणि फिटनेसचीही त्या विशेष काळजी घेतात. त्यांचा साधेपणा आणि जमिनीवर राहणारा स्वभाव आजही चाहत्यांना तितकाच आवडतो. सध्या अक्षया आणि हार्दिक यांना अपत्य असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण अक्षया या सध्या प्रेग्नेंट आहेत असं समजून येत आहे. दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत असताना आपल्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहेत. आज अक्षया देवधर या मराठी मनोरंजन विश्वातील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत. छोट्या संधीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज लाखो चाहत्यांच्या प्रेमापर्यंत पोहोचला आहे. मेहनत, जिद्द, संयम आणि नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच आशेने की भविष्यातही त्या अशाच अनेक दर्जेदार भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहतील. आजचा हा जीवन प्रवास इथेच थांबूया. धन्यवाद. तुम्हाला अक्षया देवधर ही अभिनेत्री आवडते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.